नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. तर कुसुम योजनेअंतर्गत अगोदर जे सोलार पंप वितरण होतं ते मेडा कार्यालयाकडे होतं आणि त्यानंतर आता 1,00,000 सौर पंप जे आहेत ते मेडा करून महावितरणकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. आता महावितरण जे आहे ते पेड पेंडिंग जे काही ग्राहक आहेत त्यांना 1,00,000 सौर पंप देणार आहे. तर यामध्ये महावितरण सोलार घेण्यासाठी तुम्हाला कुठली प्रोसिजर फॉलो करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या अगोदर आपण अर्ज कसा भरायचा, त्यानंतर सेल्फ सर्व्हे कसा करायचा याबद्दलची माहिती टाकली होती. परंतु अद्यापही काही जे आपले युजर आहेत त्यांना समजत नाही की महावितरण सोलार जे आहे ते कसं भेटणार आहे. त्याची पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसिजर आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर तुम्हाला जर महावितरणकडून सौर पंप किंवा सोलार पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला खालील स्टेप फॉलो करावे लागतील. तर महावितरण सोलार जे आहे ते कुसुम ब अंतर्गत कोणत्या ग्राहकांसाठी सोलार देत आहे, तर ते ॲक्च्युअल पेड पेंडिंग जे लोक असतील, म्हणजे महावितरणमध्ये तुम्ही शेतीसाठी डिमांड घेऊन ठेवलेला आहे किंवा सिंगल डीपीसाठी डिमांड घेऊन ठेवलेला आहे, परंतु अद्याप त्यांना सिंगल डीपीही दिलेलं नाही किंवा त्यांना वीज कनेक्शन दिलेलं नाही, अशा ग्राहकांना त्याऐवजी सोलार पंप घेण्यासाठी आता महावितरण मंजुरी देत आहे. आणि त्याच लोकांना आता त्या कनेक्शनऐवजी किंवा डीपीऐवजी सोलार पंप भेटणार आहे. परंतु आता असे जे आहेत ते 1,00,000 सौर पंप द्यायचे आहेत. तर यामध्ये काही जे पेड पेंडिंग लोक आहेत त्यांना ऑलरेडी डीपी इन्स्टॉल झालेलं आहे किंवा त्यांचं जे आहे ते शेतीसाठी डिमांडचं बिल चालू झाले आहे. अशामुळे जे पेड पेंडिंग ग्राहक आहेत ते यामध्ये मोठ्या प्रमाणात राहिलेले नाहीत. म्हणून आता लोक काय करत आहेत, शेतीसाठी नवीन कनेक्शन म्हणजे डिमांड घेत आहेत आणि त्या डिमांडला आता सोलारमध्ये कन्व्हर्ट करत आहेत. म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम स्टेप 1मध्ये काय पाहिजे, तुमच्याकडं शेतीसाठी जे डिमांड घेतलेलं आहे ते तुमच्याकडे त्याच्यासाठीचा कन्झ्युमर नंबर असायला हवा. तर ही झाली स्टेप 1. स्टेप 1मध्ये तुमच्याकडं शेतीसाठीचा कन्झ्युमर नंबर असायला हवा. त्याच्यानंतर स्टेप 2मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्यापाशी जो कन्झ्युमर नंबर आहे तो कन्झ्युमर नंबर घेऊन तुम्हाला जी काही स्टेप 2मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, या वेबसाईटच्या लिंकमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक नंबर टाकून तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्ही यासाठी पात्र आहेत की नाहीत. तर ते कसं चेक करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं विचारेल, तुम्ही पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का? इथं तुम्हाला येस करायचं आहे आणि तुमचा जो काही ग्राहक क्रमांक आहे, जो तुमचा कन्झ्युमर नंबर आहे तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तुमचा जो काही ग्राहक क्रमांक असेल तो इथून तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं शोधावर क्लिक करायचं आहे. शोधावर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही याच्यासाठी पात्र असाल तर तुम्हाला पुढचा फॉर्म ओपन होणार आहे. आणि जर तुम्ही याच्यासाठी पात्र नसाल तर कन्झ्युमर नंबर नॉट फाउंड, प्लीज कॉन्टॅक्ट युअर सर्कल ऑफिस, किंवा तुम्ही यासाठी इलिजिबल नाहीत असं तुम्हाला दाखवणार आहे. ज्या लोकांच्या डिमांडवर LT लाईनपासूनचं जे अंतर आहे ते 200 मीटरपेक्षा कमी असेल तर असेही लोक यासाठी पात्र राहणार नाहीत. म्हणून तुमचे जे काही शेतीसाठी डिमांड घेत असताल त्यावेळेस जर तुम्ही LT लाईनपासूनचं अंतर 200 मीटरपेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला इथं कन्झ्युमर नंबर जो आहे तो तुमचा एलिजिबल दाखवणार आहे. त्यानंतर इथून तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म भरून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, पूर्ण माहिती भरायची आहे आणि ते कसं करायचं आहे याचा व्हिडिओ आपण अगोदरच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तोही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतरची पुढली स्टेप तुम्हाला काय करायची आहे, आता तुम्ही अर्ज भरून घेतलेला आहे, त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत आणि अर्ज सबमिट केलेला आहे. सेम जसं आपण कुसुम मेडा अंतर्गत अर्ज केला होता सेम तशाच प्रकारे अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर तुमचं जे आहे स्टेप 3मध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तुमचा जो काही अर्ज आहे तो तुमच्या सर्कल ऑफिसला जाणार आहे आणि सर्कल ऑफिसमध्ये तुमच्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होणार आहे. म्हणजे तुमच्या सातबाराला विहीर बोरची नोंद आहे का, तुमचं आधार कार्ड बरोबर आहे का, ही सर्व माहिती तुमची चेक केली जाईल. आणि जर तुम्ही त्यासाठी पात्र असाल, जर तुमच्या सातबारावर विहीर बोरची नोंद असेल, तुमचं आधार कार्ड बरोबर असेल, तुम्ही यापूर्वी कुठल्याही सोलारचा लाभ घेतलेला नसेल तर तुम्हाला ही छाननी झाल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर महावितरणकडून पैसे भरा असा मेसेज प्राप्त होईल. ज्या लोकांना पैसे भरा असा SMS प्राप्त झाला आहे त्यांनाच स्टेप 4 फॉलो करायचे आहे. जे लोक इथं त्रुटीमध्ये अर्जामध्ये त्यांच्या काही त्रुटी असेल आणि त्यांना त्रुटी जर पूर्ण करता आली नाही तर ते या प्रोसिजरमधून बाद होतील. ज्या लोकांना SMS प्राप्त झालेले आहेत त्यांनाच आता स्टेप 4 फॉलो करायचे आहे. स्टेप 4मध्ये काय करायचं आहे, तुम्हाला महावितरण कुसुम बेनिफिशरी नावाचं ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे. ज्या लोकांना पैसे भरा असा SMS प्राप्त झाला आहे त्यांनी महावितरण कुसुम बेनिफिशरी ॲपमधून सेल्फ सर्व्हे करायचा आहे. सेल्फ सर्व्हे कसा करायचा आहे याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तोही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. सेल्फ सर्व्हे झाल्यानंतर तिथूनच तुम्हाला आता सोलारचं राहिलेलं पेमेंट करायचं आहे. म्हणजे सोलारचं तुम्हाला किती पेमेंट करायचं आहे, तुमचं जे डिमांड आहे त्या डिमांडची रक्कम वजा जाता जी काही सोलारची रक्कम राहिलेली असेल ती रक्कम तुम्हाला याच ॲपमधून पेड करायची आहे. इथं तुम्हाला रक्कम पेड केल्यानंतर तिथून लगेचच तुम्हाला जे आहे तो
कुठल्या कंपनीचा सोलार पंप इन्स्टॉल करायचा आहे तो वेंडर निवडायचा आहे आणि वेंडर निवडल्यानंतर तुमची स्टेप 4 पूर्ण होणार आहे. आता इथपर्यंत तुमच्या 4 स्टेप पूर्ण झालेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही कंपनी निवडल्यानंतर म्हणजे वेंडर निवडल्यानंतर तुमचा लाईनमन आणि जो काही कंपनी निवडलेला आहे त्याचा एक अधिकारी अशा दोघांमार्फत तुमचा जो आहे तो जॉईंट सर्व्हे केला जाईल. जॉईंट सर्व्हेसाठी तुम्हाला SMS प्राप्त होईल आणि त्यामध्ये तुम्हाला त्या लाईनमनचंही नाव देण्यात येईल की तुम्हाला जॉईंट सर्व्हेसाठी तुमचा लाईनमॅन येणार आहे म्हणून तुम्हाला SMS प्राप्त होईल. लाईनमन आणि जो काही कंपनी निवडलेला जी काही तुमची सोलार पंप निवडलेली कंपनी आहे त्याचा जो कोणी अधिकारी असेल अशा दोघांमार्फत तुमचा जॉईंट सर्व्हे होईल आणि जिथं तुम्हाला सोलार इन्स्टॉल करायचं आहे तिथं तुम्हाला या दोघांमार्फत सर्व्हे केला जाईल आणि यामध्ये जर काही त्रुटी आढळली नाही, तुमचा जॉईंट सर्व्हे जर बरोबर झाला तर तुम्ही सोलार पंप इन्स्टॉल करण्यासाठी पात्र आहेत असा तुम्हाला SMS येईल आणि तो SMS आल्यानंतर तुमची जी आहे स्टेप 6 जी आहे जॉईंट सर्व्हे झाल्यानंतर तुम्ही पात्र असल्याबाबतचा तुम्हाला SMS येईल आणि त्यानंतर 1 ते 2 महिन्याच्या आतमध्ये जी कुठली कंपनी निवडली असेल त्याचं तुम्हाला मटेरियल येईल आणि तुमचा सोलार पंप इन्स्टॉल केला जाईल. अशा प्रकारे महावितरणतर्फे तुम्हाला जो आहे तो सोलार पंप घेता येईल. यासाठी फक्त मेडा आणि महावितरणमध्ये एक स्टेप फक्त तुम्हाला वाढलेली आहे. यामध्ये फक्त तुमच्याकडे कंझ्युमर नंबर असणं आवश्यक आहे. त्यानंतरची पूर्ण प्रोसिजर आपण जे मेडा कुसुम अंतर्गत सोलार पंप घेतले होते अशाच प्रकारची होती आणि सेम तीच प्रोसिजर तुम्हाला महावितरणमध्येही फॉलो करायची आहे. फक्त यामध्ये एक स्टेप अशी वाढलेली आहे की तुमच्याकडे कंझ्युमर नंबर असणं आवश्यक आहे. कंझ्युमर नंबर घेऊन तुम्हाला तो सोलारमध्ये कन्व्हर्ट करता येणार आहे. यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असल्यास ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.